हॅलो एव्हरीवन. चॅप्टरचा लास्ट पॉईंट आपण पाहतोय स्विचिंग सर्किट. याच्यामध्ये सर्किटचा स्टडी केलेला आहे. इनपुट आउटपुट टेबल कसे काढतात हे सुद्धा बघितलेलं आहे. क्लोज्ड असेल तर काय असेल, ऑन असतो लॅम्प, त्याची व्हॅल्यू असते 1 म्हणजे ट्रू असेल. ओपन असेल तर लॅम्प ऑफ असतो म्हणजे फॉल्स असेल, व्हॅल्यू काय असेल 0. सेम आपण जे कंजंक्शन डिस्जंक्शनसाठी बघितले होते सेम तसेच टेबल आहेत. टीसाठी फक्त काय आहे 1, एफसाठी आहे 0. याच्यावरचे एक्झाम्पलसुद्धा पाहिलेले आहेत आपण की सर्किट जर दिलेलं असेल तर त्याच्यावरून त्याचा सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट केला आणि त्याच्यासाठी आपण टेबल तयार केलेला आहे, इनपुट आउटपुट टेबल. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल काय पाहिलं तर एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. म्हणजे आपल्याला सर्किट दिलं होतं, त्याच्यावरून आपण सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट केला, टेबल फाइंड आउट केला आणि रिझल्ट काय आहे तो सांगितला. कॉलममध्ये लास्ट सगळ्या व्हॅल्यूज 0 आहेत बरोबर, म्हणजे फॉल्स असणार. याचा अर्थ लॅम्प ग्लो करणार नाही आहे, असा याचा रिझल्ट असेल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत स्विचिंग सर्किटवरतीच आपण. एक्झाम्पल आहे, क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट ऑफ दी फॉलोइंग, असा क्वेश्चन आहे. कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न आहे. याच्यावरून आपल्याला सर्किट फॉर्म करायचं आहे. काय आहे पहा, पी ऑर निगेशन पी अँड क्यू हा फर्स्ट ब्रॅकेट आहे, ऑर निगेशन क्यू अँड आर ऑर निगेशन पी हा सेकंड ब्रॅकेट आहे. आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये आपण काय करतो, पी म्हणजे काय असतो, स्विच S1 असतो आणि क्यू म्हणजे काय असतो, स्विच S2 बरोबर. निगेशन जर असेल, निगेशन ऑफ पी याचा अर्थ काय असेल S1 डॅश, निगेशन क्यू असेल याचा अर्थ काय असेल S2 डॅश. याच्यावरून आपण फॉर्म करणार आहे. आणखी एक बघितलं होतं आपण की जर दिलेले स्विचेस कसे असतात, सिरीजमध्ये जर असतील, दिलेले स्विचेस जर सिरीजमध्ये असतील तर काय असतो, अँड असतो बरोबर, किंवा अँड असेल तर सिरीजमध्ये असणार आहेत स्विचेस. जर ऑर असेल याचा अर्थ स्विचेस कसे असतात तर पॅरलरमध्ये असणार आहेत. आता इथे एक्झाम्पलमध्ये आपलं ऑर आणि अँड दिलेलं आहे, म्हणजे ऑर आहे याचा अर्थ पॅरलरमध्ये असेल. त्यानंतर अँड जिथे असेल तेव्हा ते दोन स्विचेस कसे असणार आहेत, सिरीजमध्ये असणार आहेत. बघू आपण याची डायग्राम आपल्याला कशी मिळेल. पहिल्यांदा रफ बघू. हा काय असणार आहे, पी म्हणजे S1 असेल, निगेशन पी मीन्स S1 डॅश, क्यू मीन्स असेल S2, त्यानंतर S2 डॅश. आर पण आपल्याला इथे दिलेला आहे, याचा अर्थ इथे काय असेल मग, आर मीन्स काय असणार आहे S3 असेल. S3 निगेशन पी मीन्स S1 डॅश असेल. पहिल्यांदा रफ डायग्राम बघू आपण, याचे आपल्याला काय मिळेल. फर्स्ट काय आहे तर पी आहे, पी ऑर याचा अर्थ हे जे नेक्स्ट ब्रॅकेट आहे त्याला काय असणार आहे, पॅरलरमध्ये असणार आहे. फर्स्ट काय आहे, पी मीन्स S1 असेल आपला स्विच S1. त्यानंतर याला पॅरलरमध्ये काय आहे, निगेशन पी अँड क्यू म्हणजे काय असणार आहे S1 डॅश अँड S2 पॅरललमध्ये आहेत ना, म्हणजे असं मिळेल. आणि या दोघांमध्ये साईन काय आहे, अँड आहे, त्यामुळे S1 डॅश आणि S2 कसे असणार आहेत, एकाच सिरीजमध्ये असणार आहेत. हा मिळेल S1, हा मिळेल आपला S2. हा पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट झाला बरोबर, म्हणजे हे आपण काय करणार आहे तर जॉईन करणार आहे. पुढे आणखीन साईन काय आहे, ऑरचं साईन दिलेलं आहे, म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटला ऑर म्हणजे पॅरललमध्येच नेक्स्ट असेल आपल्याला. नेक्स्ट काय आहे तर निगेशन क्यू अँड आर, म्हणजे हे जे दोन आहेत S2 डॅश S3 आणि काय आहे S3 आहे, हे सिरीजमध्ये असणार आहेत. काय आहे आपल्याकडे S2 डॅश आणि S3 हे पॅरलल आहेत फर्स्ट ब्रॅकेटला, हे एकाच सिरीजमध्ये असणार आहेत अँड असल्यामुळे. आणि याला ऑर काय आहे पहा, निगेशन पी म्हणजेच काय आहे S1 डॅश. ऑर मीन्स हा जो मिळाला आहे सिरीजमध्ये दोन स्विचेस त्याला आपल्याला पॅरलल असेल, काय असेल तर तो S1 डॅश. आणखीन काय तर हा पूर्ण एक ब्रॅकेट आहे, मग याला आपण जॉईन करू आणि आपलं पूर्ण सर्किट हवं आहे बरोबर, पूर्ण सर्किट हवं आहे. त्यामुळे आपण काय करणार, हे पूर्ण एकाच ब्रॅकेटमध्ये आहेत त्यामुळे परत हे जॉईन करणार आपण. हे दोन जॉईन झाले. आता आणखीन आपल्याला सर्किटमध्ये काय लागतं तर बॅटरी अँड लॅम्प. याच्यावरून काय मिळेल आपल्याला, बॅटरी आणि इथे असेल लॅम्प. ही झाली आपली डायग्राम. काय काय आहे पहा, फर्स्ट काय आहे तर पी म्हणजे S1, त्यानंतर ऑर आहे त्यामुळे पॅरललला काय मिळाले आपल्याला
S1 डॅश अँड S2 डॅश. S1 आणि S2 मध्ये काय आहे, अँड आहे, त्यामुळे ते सिरीजमध्ये आले. हा फर्स्ट ब्रॅकेट जो आहे, हा फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट झाला. त्याला ऑर सेकंड ब्रॅकेट दिलेला आहे. सेकंडमध्ये फर्स्ट काय, निगेशन Q अँड R, म्हणजेच S2 डॅश अँड S3 असणार आहे. या दोघांच्यामध्ये अँड आहे, याचा अर्थ ते दोन्ही कसे आहेत, एका सिरीजमध्ये आहेत. त्याला ऑर काय आहे, निगेशन P, म्हणजेच काय आहे, त्याला पॅरललमध्ये S1 डॅश. हा काय झाला, पूर्ण सेकंड ब्रॅकेट, त्यामुळे आपण तो जॉईन केला. आणि हे दोन्ही ब्रॅकेट जे आहेत ते परत काय आहेत, एकाच ब्रॅकेटमध्ये आहेत. त्यामुळे हे जे दोन ब्रॅकेट मिळाले होते आपल्याला सर्किट, ते काय केले, आपण जॉईन केलेले आहेत. आणि याला पूर्ण जॉईन करून आपण आपल्याला काय मिळेल तर लॅम्प आणि बॅटरी, हे असेल याचं सर्किट, असेल स्विचिंग सर्किट. हे असेल आपलं सर्किट. आपल्याकडे काय होते, P मीन्स स्विच S1, Q मीन्स स्विच S2 अँड R मीन्स स्विच S3. आणि दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नवरून आपण काय केलं आहे तर स्विचेस आपल्याकडे कोणते कोणते आहेत तर PQR म्हणजेच S1 S2 S3 आहेत, त्याच्यावरून सर्किट ड्रॉ केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे P अँड Q अँड R ऑर P ऑर Q अँड निगेशन R असं सांगितलेलं आहे. याचं सोल्युशन कसं मिळेल आपल्याला, सोल्युशन लेट. P मीन्स काय असणार आहे, द स्विच S1. Q मीन्स असेल द स्विच S2. R मीन्स काय असणार आहे, द स्विच S3. राईट. जर तुम्हाला निगेशन P, निगेशन Q, निगेशन R जरी लिहायचं असेल तर फक्त आपलं निगेशन R आहे, बरोबर. म्हणजे इथे असेल निगेशन R, म्हणजेच काय असणार तर स्विच S3 डॅश असणार आहे. याची डायग्रॅम आपल्याला कशी मिळेल पहा. तर फर्स्ट ब्रॅकेट काय आहे आपल्याकडे, P अँड Q अँड R सांगितलेलं आहे आपल्याला. P अँड Q अँड R म्हणजेच हे काय आहे तर S2 अँड फर्स्ट काय आहे P आहे, म्हणजे फर्स्ट असेल S1, त्यानंतर S2 आणि S3 असणार आहेत. P अँड Q अँड R, याचा अर्थ S1 S2 अँड S3. अँड आहे तिन्ही पण स्विचेसच्या मध्ये, बरोबर. म्हणजे इथे काय असेल तर सिरीजमध्ये असणार आहेत तिन्ही स्विचेस, S1 S2 S3 असं आपल्याला मिळेल. नेक्स्ट पुढे काय सांगितलं आपल्याला, हा ब्रॅकेट कंप्लीट होईल, त्याच्यानंतर आहे साइन ऑर, म्हणजे पुढे जे असेल ते काय असेल, याला पॅरललमध्ये असेल. पुढे काय आहे तर P ऑर, P आहे पॅरललमध्ये. P मीन्स काय असेल, S1 असेल, म्हणजे तुम्हाला असं मिळेल. त्यानंतर परत काय आहे, ऑरचं साइन आहे, बरोबर. ऑर नंतर काय आहे, Q अँड निगेशन R असं दिलेलं आहे. Q अँड निगेशन R मीन्स काय असेल, Q म्हणजे काय असतो आपला S3 आणि हा असेल S3 डॅश. आणि हे ऑर कशाला आहेत तर Pला आहेत, S1ला आहेत, म्हणजे याला काय असेल ते पॅरलल असेल. इथे आपल्याला मिळेल S3 आणखीन काय असेल S3 डॅश, बरोबर. आता हे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आपल्याला, म्हणजेच आपल्याला कसं मिळेल तर बॅटरी काढायची आपल्याला याच्यावरून, आणि काय असेल लॅम्प असेल. आपल्याला अशी बॅटरी मिळेल आणि इथे काय असेल लॅम्प. आणि हे दोन ब्रॅकेट आहेत, म्हणजे पूर्ण एक इक्वेशनच दिलेलं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल, याचं सर्किट मिळेल. PQR हे काय होते तर अँड आहे त्याच्यामध्ये, म्हणजे सिरीजमध्ये आहेत, त्याला ऑर काय आहे तर P, म्हणून काय आला S1. S1ला ऑर काय आहे Q अँड निगेशन R. Q अँड निगेशन R मीन्स S3 अँड S3 डॅश. असं सर्किट आपल्याला मिळालेलं आहे. क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं होतं तर कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट ऑफ दी फॉलोइंग. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न असेल, त्याच्यावरून आपला सर्किट ड्रॉ करायचा आहे. फर्स्ट आणि सेकंड दोन एक्झाम्पल्स पाहिलेत आपण याच्यावरती. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा काय मिळालं, S1 S2 S3, बरोबर. P अँड Q अँड R तिन्ही पण सिरीजमध्ये आहेत. त्याच्यानंतर ऑर साईन आहे, त्यामुळे त्याला पॅरलल काय आला तर P. P मीन्स S1 असेल, त्यालासुद्धा ऑर म्हणजे परत पॅरललमध्ये काय असणार आहे Q अँड निगेशन R मीन्स S3 अँड S3 डॅश. असं आपल्याला सर्किट मिळालेलं आहे. म्हणजेच काय तर दिलेलं स्टेटमेंट पॅटर्नवरून आपण सर्किट ड्रॉ करू शकतो. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म असेल तर सर्किट ड्रॉ करू शकतो, किंवा दिलेल्या सर्किटवरून सुद्धा आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहू शकतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. आता क्वेश्चन आहे, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर द फॉलोइंग सर्किट सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. म्हणजेच आपल्याला रेड्यूस करायचे आहेत स्विचेस. इथे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, PQR डिनोट करावे लागतील.
त्यानंतर काय करावं लागेल, याचा सिम्बॉलिक फॉर्म काढावा लागेल. सिम्बॉलिक फॉर्मवरून इथं टेबल यूज करा असं काही सांगितलं का आपल्याला, तर नाही. आपण काय करणार आहोत, विदाऊट युजिंग टेबल हे काय करणार आहेत, सॉल्व करणार आहे. बाय युजिंग लॉज, आपण लॉज बघितलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला एक शॉर्ट फॉर्म मिळेल, याचा सिम्बॉलिक फॉर्मवरून एक शॉर्ट मिळेल. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, सर्किट ड्रॉ करणार आहे. तर पाहू आपल्याला याच्यावरून काय काय मिळू शकतं. आपण काय करणार, पहिल्यांदा लेट पी. पी मीन्स काय असेल, द स्विच S1. क्यू मीन्स काय आहे, तर द स्विच S2. इथे पहा काय काय आहे, S1 S2 डॅश, S1 डॅश S2 S1 डॅश S2 डॅश, बरोबर. S3 दिलेलं नाही आहे, याचा अर्थ इथं R नसेल. म्हणजे आपल्याकडे असेल निगेशन P, म्हणजे असेल द स्विच S1 डॅश. निगेशन Q काय असणार आहे, द स्विच S2 डॅश, बरोबर. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल बघा, द सिम्बॉलिक फॉर्म इज S1 आणि S2 डॅश, म्हणजेच काय असणार आहे, P आणि काय आहे हे निगेशन Q, बरोबर. हे दोन कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. म्हणजे यांच्यामध्ये साईन काय असेल, तर अँडचं साईन असणार आहे. पुढे हे कंप्लीट झाल्यानंतर त्याला पॅरलल आहे, बरोबर. पॅरलल आहे म्हणजे हा ब्रॅकेट कंप्लीट होईल, ऑर येईल साईन. S1 डॅश आहे, S1 डॅश म्हणजेच काय असेल, निगेशन P असेल. त्याला सिरीजमध्ये अँड काय आहे, तर S2 म्हणजे Q आहे. ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट ऑर आहे अगेन. ऑरला काय आहे, पहिल्यांदा S1 डॅश म्हणजे असेल निगेशन P, सिरीजमध्ये आहे निगेशन Q, म्हणजे हा सिम्बॉलिक फॉर्म मिळेल आपल्याला. द सिम्बॉलिक फॉर्म इज काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म P अँड निगेशन Q, और निगेशन P अँड Q, और निगेशन P अँड निगेशन Q, असं सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे. आत्ता आपण एक्झाम्पल कसे बघितले होते, आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म दिला असतो त्याच्यावरून आपण सर्किट कन्स्ट्रक्ट करतो, बरोबर. आता आपण काय केलं, तर दिलेल्या सर्किटवरून सिम्बॉलिक फॉर्म लिहिलेला आहे. पुढे आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे आणि शॉर्ट रिड्यूस करायचं आहे आपल्याला. आणि जो रिड्यूस फॉर्म मिळेल त्याच्यावरून आपण काय करणार आहे, नवीन सर्किट ड्रॉ करणार आहे. तर आपल्याला फर्स्ट कन्सिडर करावं लागेल. कन्सिडर आपल्याकडे काय आहे, P अँड निगेशन Q, और निगेशन P अँड Q, और निगेशन P अँड निगेशन Q. ठीक आहे. दिलेला जो सिम्बॉलिक फॉर्म आता आपल्याला मिळाला तो आपण लिहून घेतलेला आहे. पुढे कसं सॉल्व करणार पहा. फर्स्ट जो ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज ठेवता येईल, P अँड निगेशन Q. आता नेक्स्ट जे दोन ब्रॅकेट आहेत ते चेक करा, सेकंड अँड थर्ड. याच्यामध्ये कॉमन काय दिसतं पहा तुम्हाला, निगेशन P निगेशन P, बरोबर. निगेशन P अँड निगेशन P. आपण एक लॉ पाहिलेला आहे, कोणता, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पाहिलेला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ याच्यामध्ये पहा P कॉमन आहे, बरोबर. हे आपण कसं लिहू शकतो, तर P बाहेर काढला तरी चालेल. आणि हे सेकंड अँड थर्ड आहे ते आपण काय करतो, एका ब्रॅकेटमध्ये ठेवतो. सेम त्याच पद्धतीने इथे काय करता येईल मग, तर निगेशन P अँड निगेशन P अँड आपण बाहेर काढणार आहोत. इथे ऑरसेन आहे, निगेशन P अँड ब्रॅकेटमध्ये काय राहील पहा, Q और निगेशन Q आपल्याला मिळेल. काय मिळालं, निगेशन P अँड Q और निगेशन Q. इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर यूज केला तर आपण काय करणार, निगेशन P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q असं सेपरेटसुद्धा लिहू शकतो. तर इथे कोणता लॉ यूज केला आहे आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. नेक्स्ट लाईन, नेक्स्ट स्टेप कशी मिळेल पहा. काय करू शकतो आपण इथे नेक्स्ट स्टेपमध्ये, P अँड निगेशन Q ॲज इट इज असेल, और निगेशन P अँड. आता हा जो ब्रॅकेट आहे Q और निगेशन Q, Q और निगेशन Q असेल तर व्हॅल्यू काय असते पहा, कोणता लॉ असेल याच्यासाठी, कॉम्प्लिमेंट लॉ. ऑरसाठी असेल P और निगेशन P असेल तर व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. मग Q और निगेशन Q जरी असेल तरी व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, T व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे इथे व्हॅल्यू काय मिळेल या ब्रॅकेटसाठी, तर व्हॅल्यू मिळेल T. कोणता लॉ यूज केला आपण इथे, तर कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला आहे. नेक्स्ट स्टेप, P अँड निगेशन Q फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज, साईन असेल. नेक्स्ट ऑर निगेशन P अँड T. आता कोणता लॉ यूज करता येईल पहा, P अँड T इथे दिसतं, बरोबर. P अँड T असेल तर काय आन्सर मिळतं आपल्याला, Pच मिळतं.
मग इथे जर निगेशन पी अँड टी असेल तरीसुद्धा आन्सर काय मिळणार आहे आपल्याला, निगेशन पीच मिळेल. कोणता लॉ आहे, आयडेंटिटी लॉ आहे. निगेशन पी अँड टीसाठी काय मिळेल तर निगेशन पी, आयडेंटिटी लॉ. नेक्स्ट आता इथे काय आहे, पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी आहे. हेच आपण कसं लिहू शकतो, निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू असं लिहू शकतो. कोणता लॉ यूज केला पहा आपण, कम्युटेटिव्ह लॉ. पी ऑर क्यू कॅन बी ऑल्सो रिटन ॲज क्यू ऑर पी. सेम त्या पद्धतीने आपण इंटरचेंज केलेले आहेत. कोणता लॉ यूज केला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. नाव लास्ट नेक्स्ट स्टेप बघू आपण, आणखीन किती स्टेप मिळतात बघू. निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू आहे बरोबर. इथे आपण काय करू शकतो, परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. ऑर अँड आहे बरोबर, निगेशन पी आत घेऊ शकतो. काय मिळेल मग, निगेशन पी ऑर पी अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू. विच लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला आहे आपण. काय केलं, निगेशन पी ऑर पी अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू घेतलेला आहे. नेक्स्ट स्टेप, निगेशन पी ऑर पी आहे. काय आहे, निगेशन पी ऑर पी. ठीक आहे, याच्यासाठी पहा, निगेशन पी ऑर पी असेल तर व्हॅल्यू काय असते, टी असते बरोबर. कोणता लॉ आहे हा, तर कॉम्प्लिमेंट लॉ आहे. पी ऑर निगेशन पी असो किंवा निगेशन पी ऑर पी, व्हॅल्यू काय मिळते, टी मिळते. म्हणजे निगेशन पी ऑर पीची व्हॅल्यू इथे काय मिळेल आपल्याला, टी मिळेल. अँड सेकंड टर्म ॲज इट इज. विच लॉ यूज्ड, कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट, टी अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे, फर्स्ट काय आहे तर टी, सेकंड टर्म काय आहे तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आता पाहू आपण, टी सोबत कुठे आहे लॉमध्ये तर आयडेंटिटी लॉमध्ये टी आणि एफ आहेत बरोबर. पी अँड टी असेल तर आन्सर काय मिळतं, पीच मिळतं. मग जर आपल्याला इथे पीच्या ऐवजी काय आहे, निगेशन पी ऑर निगेशन क्यू, हा जर आपण पी सपोज केला म्हणजे टी अँड पी, आन्सर काय असायला हवं, पीच असायला हवं. म्हणजे आपल्याला इथे काय मिळेल तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू, पीचीच टर्म आपल्याला मिळणार आहे. म्हणजे याचा फॉर्म कुठला मिळाला, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. लास्ट स्टेपला आपण आयडेंटिटी लॉ यूज केलेला आहे. आपण रेड्यूस केलेला आहे, जे आपल्याला सर्किट दिलं होतं बरोबर, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट केला. सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो आपण बाय युझिंग लॉज रेड्यूस कशाला केलेला आहे, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे याच्यावरून आता आपल्याला नवीन सर्किट ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, सर्किट ड्रॉ करू आपण. दी अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर सर्किट इज गिवन बिलो. याच्यावरून निगेशन पी म्हणजे काय असणार आहे तर S1 डॅश, निगेशन क्यू मीन्स S2 डॅश. दोघांमध्ये ऑर आहेत म्हणजे हे एकमेकांना कसे असणार आहेत, पॅरलल असणार आहेत बरोबर. म्हणजे असं असेल, सपोज निगेशन पी फर्स्ट म्हणजे S1 डॅश असेल, त्याला पॅरलल काय आहे S2 डॅश. म्हणजे असं मिळेल. आणखीन काय आहे का याच्यामध्ये, नाही. मग आपण याला जॉईन करणार आणि याच्यावरून आपल्याला काय मिळेल तर आपलं सर्किट मिळेल. इथे असेल बॅटरी आणि आपल्याला मिळेल लॅम्प. गिवन जो सर्किट आहे त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह सर्किट आपल्याला मिळालेला आहे. थोडासा लेंथी क्वेश्चन आहे हा. काय सांगितलं होतं, गिव अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर द फॉलोइंग सर्किट सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. स्विचेस आपल्याला कमी करायचे होते. पी क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू म्हणजेच काय असणार आहे तर S1 S2 S1 डॅश अँड S2 डॅश. दिलेल्या सर्किटवरून आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मिळाला आहे. फर्स्ट दोन जे स्विचेस आहेत ते कशा आहेत, सिरीजमध्ये आहेत, त्यामुळे त्या दोघांमध्ये काय असेल अँड. त्यानंतर पॅरलल आहे म्हणजे ऑर असेल. ऑरला काय आहे, दोन्ही सर्किट कसे सिरीजमध्ये आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा असेल अँड. अगेन ऑर साईन असेल आणि नेक्स्ट दोन सिरीजमध्ये आहेत म्हणजे त्याच्यामध्ये असेल अँड. आता पी निगेशन पी हे कसे करतात तर S1 म्हणजे पी असेल, S1 डॅश म्हणजेच काय असणार आहे निगेशन पी. सिम्बॉलिक फॉर्म आपण रेड्यूस केलेला आहे, निगेशन पी ऑर निगेशन क्यू बाय युझिंग लॉज. फर्स्ट स्टेपला आपण काय केलं पहा, शेवटचे दोन ब्रॅकेट आहेत बरोबर, त्याच्यामध्ये निगेशन पी कॉमन आहे, आपण तो बाहेर काढला. निगेशन पी अँड कुठला लॉ आहे तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. आतमध्ये अप्लाय केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म मिळतो. नेक्स्ट स्टेपला काय केलं, क्यू ऑर निगेशन क्यू असेल तर बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते टी. निगेशन पी अँड टी असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, निगेशन पी असते. जी टर्म असेल तीच मिळते. कोणता लॉ इथे यूज केला आपण, आयडेंटिटी लॉ यूज केलेला आहे. नेक्स्ट स्टेपला काय केलं, पी ऑर क्यू असेल
तर कसं लिहू शकतो आपण क्यू ऑर पी, म्हणजेच कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला. आपल्याकडे काय होतं तर पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी. आपण कसा लिहिला आहे निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू बाय युजिंग इथे कम्युटेटिव्ह लॉ असेल, कम्युटेटिव्ह लॉ. नेक्स्ट निगेशन पी ऑर पी अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू हा काय आहे आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. निगेशन पी आपण आतमध्ये अप्लाय केला. लास्टला काय मिळालं पहा आपल्याला, सेकंड लास्ट स्टेप, निगेशन पी ऑर पी असेल तर टी असतो. सेकंड टर्म ॲज इट इज टी सोबत कोणतीही जर टर्म असेल तर आपल्याला तीच टर्म मिळते. सेम इथे निगेशन पी अँड टी होता, त्याच्याऐवजी आपल्याला काय मिळालं निगेशन पी. इथे टी अँड हा ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट ॲज इट इज येईल. ठीक आहे. निगेशन पी ऑर निगेशन क्यू हा रेड्युस्ड फॉर्म आहे, म्हणजे स्विचेस कमी झाले आहेत. राहिलेत कोणते स्विचेस फक्त आपल्याकडे तर S1 डॅश आणि S2 डॅश, दोन्ही एकमेकांना पॅरलमध्ये आहेत. हे आपल्याला काय मिळालं तर सर्किट. आणखीन एक्झाम्पल आज आपण कोणते पाहिले तर कन्स्ट्रक्ट करायचे होते आपल्याला सर्किट. सर्किट कसे कन्स्ट्रक्ट करतात हे आपण बघितलेलं आहे की आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल त्याच्यावरून पी क्यू आर आपण काढून घेतो, नक्की काय आहेत ते, त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल तर सर्किट मिळू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन होता सर्किटवरून आपल्याला अल्टरनेटिव्ह सर्किट फाइंड आउट करायचं होतं. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट केला, रेड्यूस केला, त्याच्यावरून आपल्याला न्यू सर्किट मिळालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण या टाईपचे आणखी एक्झाम्पल पाहणार आहोत. हा लास्ट पॉईंट आहे आपला चॅप्टरमधला स्विचिंग सर्किट. आणखी याच्यावरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.